नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला 23 मार्चला BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटीची एक्झाम असणार आहे, त्यामध्ये आपला पहिलाच पेपर असणार आहे संहिता अध्याय 1. तर यासाठी आपण एक्सपेक्टेड MCQ घेऊन आलो आहे. एक्सपेक्टेड MCQ तर हे टोटल आपल्याकडे 100 MCQ आपण आणलेले आहे व्हिडिओमध्ये. आता ह्या 100 MCQ पैकी तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगू शकतो, यातले ऑलमोस्ट जवळपास खूप सारे MCQ तुम्हाला ॲज इट इज पेपरमध्ये विचारणार आहे. ॲज इट इज अशाला असेल MCQ, डायरेक्ट तुमच्या युनिव्हर्सिटीची एक्झाम असणार आहे, UTची एक्झाम असणार आहे आणि ॲज इट इज हे MCQ जसे तसे असणार आहे. कमीत कमी 10 MCQ तुम्ही धरून चला, ॲज इट इज ह्या MCQ सीटमध्ये असणार आहे. कमीत कमी ह्यातले तुम्हाला ऑलमोस्ट मी सांगतो जवळपास यामधलेच MCQ येणार आहे, सगळे येणार आहे, पण कमीत कमी आपण 10 MCQ या 100 MCQ मधले ॲज इट इज येणार आहे. आता व्हिडिओला सुरुवात करतोय. यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन आणि डायरेक्ट आन्सर सांगतोय. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं हे ध्यानात ठेवायचे. मागचे लास्ट इयर मी तुमच्या सिनियरला सुद्धा असेच MCQ दिले होते आणि यामधूनच 20 पैकी 20 MCQ आले होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा पहिला काय इकडे बघा, निद्रानाश इंद्रियभंशी एवं कंप के लक्षण वृद्ध डॅश डॅश के कारण उत्पन्न होते. ते कोणामुळे उत्पन्न होतात निद्रानाश वगैरे हे लक्षण वगैरे, तर वातामुळे. त्यानंतर डॅश डॅश पक्षी की केवल दृष्टि से ही विष का प्रभाव कम हो जाता है, तर ते कोणी मोर आहे. त्यानंतर डॅश डॅश व्याधी से पीडित व्यक्ती जल का प्राशन ना करे, तर कोणकोणतं अग्निमांद गुल्म शोष म्हणा उदर अतिसार अर्श पांडुग्रह आणि शोध, तर याचं सगळं उत्तर काय सर्व. त्यानंतर काय बघा, ताम्रचुंड मांस रस का सेवन तसंच मद्य सुरा पान आदी उपाय डॅश डॅश वेग धारणजन्य विकारों में किए जाते. नॉर्मल जे काही वर चिकित्सा सांगितली कशामध्ये करतो आपण, तर शुक्राच्या जे काही वेग धारण वगैरे केलं त्याच्यामध्ये चिकित्सा करतो. नंतर वसंत ऋतू में आहार मुख्यतः कसा होना चाहिए, तर लघु एवं वृक्ष असा आहार पाहिजे. नंतर डॅश डॅश व्याधी से पीडित व्यक्ती तांबूल सेवन न करे, तर काय रक्तपित्त जे काही व्याधी असेल तर त्याने तांबूल सेवन करायचं नाही सांगितलं. नंतर अष्टांग हृदय ग्रंथ के निदान स्थान में डॅश डॅश अध्याय आहे, तर किती आहे निदान स्थानमध्ये 16 अध्याय सांगितलेले. नंतर वर्णशोधन सर्दी कुष्ठ विष ज्वर कफ एवं कंडुनाशक गुणों के द्रव्य का गण में समावेश किया गया, तर कशामध्ये आरगवादी गणमध्ये याच्यामध्ये समावेश झाला आहे. नंतर गर्भवती सद्य प्रसूता वृद्ध एवं बालक आदी रुग्ण डॅश डॅश होते, तर डॅश डॅश योग्य होते, तर काय ह्याचे ब्रहणच्या योग्य असतात. गर्भवती झाले सद्य प्रसूता वृद्ध एवं बालक वगैरे रुग्ण जे असतात ते काय ह्याच्या ब्रहणच्या योग्य असतात. नंतर काय म्हटलं, तक्र इनमें कोणसा व्याधियों में नाश करताय, तर तक्र काय करतो बघा, शोथ उदर एवं आर्शवादीचा नाश करतो. तक्र म्हणजे ताक. त्यानंतर किस प्राणी का दुग्ध हृदय केले अहितकर म्हटलंय, तर गुणो का होत आहे, तर काय म्हटलं आविक. ध्यानात ठेवा आविक काय अहितकर असतो कोणाला, हृदयासाठी. त्यानंतर काय म्हटलं, भ्रुष्ट गवे धूक से निर्मित यवागु डॅश डॅश कार्य करते, तर काय म्हटलंय कर्षण करते. नंतर शोधन वृक्ष हे, तर शोधन किती 6 वृक्ष सांगितलेले. त्या बही परिमार्जनार्थ कुल डॅश डॅश योग का वर्णन किया गया, तर किती 32. ध्यानात ठेवा. त्यानंतर रसांजन का उपयोग डॅश डॅश वे दिन में करे, तर किती 5व्या आणि 8व्या दिवशी करा सांगितलेलं आहे. नंतर सहज कालज आणि युक्तिकृत हे डॅश डॅश त्रिविध के प्रकार आहे, तर काय बलाचे प्रकार आहेत. वायु के गुण डॅश डॅशने बताए, तो कोण कृष सांकृत्याने सांगितलेले. नंतर पश्चिम महासागर में विलीन होने वाले नदियों का जल डॅश डॅश नहीं होता है, तर काय अपत्यकर वगैरे नसतं. नंतर मूत्रवेग धारणजन्य व्याधियों में डॅश डॅश स्नेह दिया जाता है, तर कसा अहोपीडक. नंतर पिप्पल उदुंबर लोद्र जंबू अर्जुन प्लक्ष आम्र एवं पलाश का वृक्ष का डॅश डॅश गण समावेश होत आहे, तर कशामध्ये निग्रोध आदी यामध्ये समावेश होतो. समजलं. त्यानंतर हे झाले आपले पहिले 20 MCQ. आता पुढचे 20 MCQ बघा. अव्यक्तो डॅश डॅश किंती आणतो व्यक्तो आपी च इष्यते, काय आहे अनुरस शोध. अव्यक्त अनुरस किंचित अंतो व्यक्तो आपी च इष्यते, अशा प्रकार होतं. वृक्षतिष्ण उष्ण विषद वृक्ष, ते कशाचे महाभूतचे गुण आहेत, आग्नेय महाभूताचे गुण आहे. त्यानंतर काय म्हटलंय, विष का परिणाम नष्ट करने के लिए डॅश डॅश भस्म का उपयोग किया जाता है, तर कोणते ताम्र आणि सुवर्ण. मास वर्ग के डॅश डॅश उपप्रकार आहे, तर किती 8 आहे. अकाली बहुचं अल्पम व भुक्ताम, तो काय विषमाशांचं हे श्लोक आहे. ध्यानात ठेवा. कृष व्यक्ती में पुष्टी निम्नार्थ निर्माणार्थ डॅश डॅश का उपयोग किया जाता है, तर कशाचा सुराचा. त्यानंतर कृष व्यक्तीचं जे आहे ना त्याची पुष्टी करायची असेल तर आपण सुराचा त्यामध्ये उपयोग करतो. नंतर कपोल गल 10 कृत यह डॅश डॅश रस का लक्षण आहे, तर एखादे तर लवण रसाचं हे लक्षण आहे. लवण म्हणजे कपोल म्हणजे गाळाच्या ठिकाणी काय होणं 10 वगैरे होणे, गाल वगैरे आहे ना, गाल म्हणा गाळा म्हणा, त्यांच्यामध्ये काय म्हटलं 10 वगैरे होणं, ते कोणत्या रसात लक्षण आहे, तर लवणचं आहे. यह द्रव्य अश्मरी नाशक आहे, कोणतं, तर कुळीत वगैरे म्हटलंय. नंतर वसंत ऋतू जे वसंत आणि शरद ऋतू के दौरान व्यवहाय मे डॅश डॅश का अंतर होण्याचे. नॉर्मली मैथूनमध्ये किती अंतर पाहिजे, तर 3 दिवसाचं अंतर पाहिजे. कोणात वसंत शरद ऋतूमध्ये सांगितलं. बरं. आम्रता पटोल ये डॅश डॅश रस के अपवाद आहे, तर कोणते तिक्त रसाचे गुडूची वगैरे म्हणतो आपण, ते तिक्त रसाचे अपवाद आहे. नंतर औत्सुक्य मोह आरती निर्माण होणे पर व्याधी को डॅश डॅश जानले, तो कोणतं अनोपक्रम्य. नॉर्मली काय म्हणतो आपण अनोपक्रम्य वगैरे म्हणतो. समजलं. तर जे काय अनोत्सय मोह आरती
निर्माण होणे पर ही व्याधी कोणती असते, ते अनुपक्रमणे ही आपली व्याधी असते. समजलं. नंतर झालं कंडू मल श्रम स्वेद नष्ट करणेवाला क्रम कोणता आहे, तर स्नान आहे वगैरे. कंडूचा मळाचा श्रमाचा नाद करणार, तर ते कोणतं क्रम आहे, स्नान वगैरे आहे. त्यानंतर समवायतून निश्चेष्ट कारणम, तर काय गुणाचा श्लोक आहे. नंतर शरीरके दोष किती असतात, 3 असतात आणि मनाचे दोष 2 असतात. समजलं, रज आणि तम. नंतर पक्वाशय दोष डॅश डॅश प्रयोग काय म्हटलंय, पक्वाशय दोष डॅश डॅश प्रयोजते, तर काय विरेकार्थ. नंतर षड्रसके कुल संयोग किती, तर 63 असतात. नंतर सत्वात्म शरीरमचं त्रयम येतं, तर डॅश डॅश होतं, तर हे काय त्रिदंडाचा श्लोक आहे. नंतर कारणद्रव्यकी जे काय कारणद्रव्यकी संख्या डॅश डॅश बताय, तर कारणद्रव्यकी तसंच 9 असतं. पंचमहाभूत काळदिश आत्मा आणि मन. त्यानंतर गुरु शीत दिवा स्वाप स्निग्ध आम्ल मधुर अत्य जे येतं, तर डॅश डॅश ऋतू का इसका पालन करे, तर कोणत्यामध्ये, वसंत ऋतूमध्ये. त्यानंतर प्रभाव भेद से द्रव्य के डॅश डॅश प्रकार होते, तर प्रभावने 3 हे पडतात काय याचे जे काही द्रव्याचे प्रकार पडतात. समजलं. तर अशा प्रकारे पुढची 20 झाली. आता पुढचे नेक्स्ट 20 बघूया. त्यानंतर डॅश डॅश टू निश्चेष्ट कारणम गुण, तर समवायतून निश्चेष्ट कारणम गुण. नंतर फलान द्रव्य कितने होते, तर किती, 19 असतात. नंतर त्रिस्कंदा काय आहे, तर त्रिस्कंदा काय असते, हेतुलिंग आणि औषध. त्रिस्कंद काय आहे, तर ते सांगायचे. नंतर अनेक वर्ण वमती किसका लक्षण आहे, तर काय पक्वाशयगत जर विष असेल तर अनेक वर्णाची काय उलट्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. नंतर विषुक्त शिरमे किस वर्ण की रेखा उत्पन्न होते, जे विषयुक्त दूध असेल त्यामध्ये कोणत्या वर्णाचे आपल्याला पाहायला मिळते रेषा, तर काय ताम्र वर्णाचे आपल्याला रेषा पाहायला मिळतात. नंतर विष की चिकित्सा के लिए किसका उपयोग किया जाता है, तर सुवर्ण भस्माचं. नंतर शोप अक्षिगंडयो किस आजीर्ण का लक्षण आहे, तर कोणतं, आम आजीर्णाचं लक्षण आहे. त्यानंतर विदग्ध आजीर्ण की चिकित्सा काय आहे, तर काय वमन चिकित्सा सांगितली. नंतर काय म्हणले, भुक्तस्य परी भोजनम, तर काय म्हटलं, अध्यशन वगैरे म्हटलं. नंतर इनमें से कौन सा नित्य सेवनीय द्रव्य आहे, तर काय गोधूम वगैरे नित्य सेवनीय द्रव्य. नंतर हृदय जीवनम स्तंभम किस वीर्य का लक्षण आहे, तर काय शीतवीर्याचा लक्षण आहे. नंतर शरीर इंद्रिय डॅश आत्मसंयोग रिक्तस्थान पुरा कीजिए, तर काय शरीर इंद्रिय सत्वात्म संयोग आत्मसंयोग वगैरे हा श्लोक असा पूर्ण होतो. समजलं. नंतर चरिक संहिता के प्रयोजन काय आहे, तर काय म्हटलं, धातू साधने वगैरे करणं. नंतर काय म्हटलं, दृष्टापश्चित ही क्रिया हे किसके लिए कहा गया, तर कायसाठी म्हटलंय, दृष्टापश्चित क्रिया, तर सत्वसती म्हटलंय. नंतर देव व्यक्ती व्यापाश्रय चिकित्से केली काही गाई, तर काय म्हटलं, देव व्यक्ती जी व्यापाश्रय चिकित्सा कोणासाठी सांगितली, तर ते शारीरिक आणि मानसिक जे काय असतं ह्याच्यासाठी ही चिकित्सा सांगितली आहे, 2 केली. समजलं. नंतर द्रव्यो के त्रिविध भेद में क्या सम्मिलित नाही आहे, तर नॉर्मल जे काही द्रव्याचे त्रिविध वगैरे भेद पडतात त्यामध्ये काय येत नाही, तर काय धातू प्रशम वगैरे हे त्यामध्ये येत नाही. नंतर लवण रस का विपाक काय आहे, तर काय लवण रसाचा विपाक मधुर आहे. त्यानंतर अधोगामी द्रव्य किन महाभूतक होते, तर काय पृथ्वी आणि जल. आणि त्यानंतर ऊर्ध्वगामी म्हटलं तर ऊर्ध्वमध्ये 3 ध्यानात ठेवायचे, जे काही अग्नी आहे, वायू आणि आकाश वगैरे असेल तर हे काय असतात, ऊर्ध्व असतात आणि हे काय पृथ्वी आणि जल आदू आहे. त्यानंतर त्रिदंड काय, तर त्रिदंड काय असतं, सत्व आत्मा आणि शरीर हे काय असतं, त्रिदंड असतात. नंतर आयु के प्रकार कोणसे हे, तर काय हितायु अहितायु सुखायु आणि दुखायु हे काय झाले, आयुचे 4 प्रकार झाले. समजलं. आता पुढचे बघूया. त्यानंतर काय काय म्हटलंय बघा, तर अतुल्य दुष्य देशर्तू प्रकृती हे किस व्याधी का लक्षण आहे, तर हे काय सुख साध्य व्याधीचं लक्षण आहे. त्यानंतर रसांजन का प्रयोग अष्टांग हृदयनं कब बताया, तर काय म्हटलं, सप्तरात्र वगैरे सांगितलेलं आहे. नंतर हेमंत ऋतू में किन रसों का सेवन करण्याचे आहे, तर हेमंत मध्ये ध्यानात ठेवा, मधुर आणि आम्ल लवण, मधुर आम्ल लवण MAL, तर मधुर आम्ल लवणचं हेमंत ऋतूमध्ये सेवन करा सांगितले. त्यानंतर अवपीडक जे घृत वगैरे, तर किस प्रयोग में वेग धारण होने से होने वाले व्याधी मी बताय, जे काही अवपीडक वगैरे घृत सांगितले, तर जे काही वेग धारण वगैरे त्या होण्या व्याधीमध्ये आपल्याला कोणामध्ये यूज करायला सांगितलं, अवपीडक घृत, तर मूत्र जे काही व्याधी आहे तर त्यामध्ये आपल्याला यूज करायला सांगितले. नंतर जीवनम तर्पणम रद्य या जे काही यादी आधी काय किनके गुण बताय गए, तर काय म्हटले, गंगा जे काही म्हटले, म्हणजे जे काही गंगाचं पाणी वगैरे म्हटले त्यामध्ये जीवनम तर्पणम रद्य, तर ही आधी जे काही गुण वगैरे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कोणाच्या, गंगाच्या पाणीमध्ये. नंतर त्रिजातक मी क्या क्या सम्मिलित येत आहे, तर त्रिजातक मध्ये तोक याला तेजपत्र, म्हणजे तोक याला म्हणजे ही आपली याला, तेजपत्र म्हणजे पत्र, म्हणजे त्वक पत्र आणि याला, तर ही त्रिजातमध्ये येतं. नंतर जे विषमिश्रित मासरस असतं, तर किस वर्ण की रेखाय मिळते, जे विषमिश्रित मासरस असतं त्यामध्ये नील म्हणजे निळ्या रंगाची आपल्याला रेषा पाहायला मिळते. नंतर अर्ध साहित्य मात्रा, तर अर्ध साहित्य मात्रा किस प्रकार की आहार के लिए कहा गया, तर ते काय सांग म्हटलंय, अर्धा वगैरे म्हणजे जे काही नॉर्मल मात्रा म्हणतो आपण, काय म्हणतो ना, जे काही आपले पोट वगैरे असतं कुक्षीच्या वगैरे, तर अर्धा मात्रा काय जे सांगितले, गुरुची वगैरे असते, आपल्याला ध्यानात ठेवा, गुरुची अर्ध साहित्य मात्रा वगैरे आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर लवण रस का विपाक क्या होत आहे, तर काय असतं, लवण रसचा मधुर आलं. त्यानंतर अजन्म सातम्यात किस रस काय, तर हा कोणता आहे, मधुर रसासाठी आला शब्द. त्यानंतर अभ्यंतर रोग मार्ग में होने वाले रोग कोणते, तर कोणते, सर्दी झालं, अतिसार झालं, ज्वर झालं, ते सगळं बॉडीमध्ये आतून होतात म्हणून सगळे सभी वगैरे. त्यानंतर मृदू संशोधन किसी चिकित्सा की काही गई, तर जी काही मृदू संशोधन कोणत्या किसकी चिकित्सा काही गई सांगितलेली, तर जे काही प्रकोपित वात वगैरे सांगितलं त्यासाठी हे आपल्याला काय सांगितलेले, मृदू संशोधन सांगितलेलं आहे. नंतर इनमें से कौन सा सम्यक लंघन का लक्षण है, तर इनमें से कौन सा सम्यक लंघन का लक्षण आहे, तो कोणतं बघा दिलं,
जे विमल इंद्रियता वगैरे म्हटलंय तर सम्यक लिंगाचं लक्षण सांगितलेलं आहे. नंतर मुलींनी कितने प्रकार के कहे गए, तर किती मुलींनी 16 प्रकारचे असते. ध्यानात ठेवा, मुलींनी फलीन वगैरे आपल्याला आलं ना ते तुम्हाला सगळ्याच्या नंबरिंग वगैरे करून जाते. फिक्स क्वेश्चन आहे पेपरमध्ये दिसणार म्हणजे दिसणार, समजलं. त्यानंतर क्षिप्त उष्णत्वय मृदितम तत परिकीर्तितम, तर हा कशाचा श्लोक आला तर बघा हा फांटाचा श्लोक आला. क्षिप्त उष्णत्व मृदितम तत परिकीर्तितम हा फांटाचा श्लोक आहे. नंतर स्नेहिक धूमपान में धूम नेत्र की लंबाई कितनी होनी चाहिए, तर 32 वगैरे. हे बाकी स्नेहिक विरेचिक आणि प्रायोगिक वगैरे आहे ना त्यांचे ध्यानात ठेवा. स्नेहिक 32 हे तिघांचे करून जा. फिक्स पेपरमध्ये MCQ दिसणार, समजलं. इनमें से कौन सा अतिव्यायाम का लक्षण नाही आहे, तर काय पांडू वगैरे हे अतिव्यायामचं लक्षण नाही. कास तृष्णा श्रम वगैरे दिसतात. त्यानंतर अध्यात्म द्रव्य क्या क्या सांगितले, तर अध्यात्म मन येतं, मनाचा अर्थ येतं, बुद्धी आणि आत्मा हे सगळे काय अध्यात्म आले, त्यामुळे सभी. त्यानंतर काय म्हटले, निर्देशकारित्व किसका गुण आहे, तर निर्देशकारित्व किसका गुण आहे, तर रोगी याचा निर्देशकारित्व. निर्देशकारी म्हणजे जसं वैद्य सांगत त्यांनी तसं ऐकायचं, तर निर्देशकारित्व हे कोणाचं, रोगी म्हणजे पेशंटचा गुण आहे. नंतर वसा एवं मज्जा का पान किस ऋतू में बताया गया, तो कोणता, माधव. माधव म्हणजे नॉर्मली काय असतो, हा वर्ष ऋतू वगैरे हा आपल्याला सांगता येईल वगैरे, समजलं. तर हा आपला वसा एवं मज्जा ऋतू वगैरे मध्ये म्हणजे वसा आणि मज्जा का पान किस ऋतू में बताया गया, तर माधव. ध्यानात ठेवा, माधव म्हणजे कोणता असतो, तर वर्षा ऋतू वगैरे असते आपले, समजलं. त्यानंतर आता पुढे बघूया लास्ट 20 MCQ. हंसोदक का वर्णन किस ऋतू में कहा गया, तर शरद ऋतू जे आहे तर त्यामध्ये हंसोदकचं वर्णन पाहायला मिळतं. नंतर विरेचन उपयोगी द्रव्य में क्या सम्मिलित नाही आहे, तर काय मधुक वगैरे येत नाही, म्हणजे मनुका वगैरे. त्यानंतर गुरुचं अपतर्पणम किसकी चिकित्सा बताई गई, तर काय याची स्थूलची सांगितलेलं आहे. नंतर निम्न में से कोणसा संशोधन योग्य नाही आहे, तर काय ग्रीष्ममध्ये म्हणजे ग्रीष्म या ऋतूमध्ये आपण संशोधन वगैरे करू शकत नाही. वमन विरेचन यामध्ये करायचं नसतं, कोणत्या ऋतूमध्ये, तर ग्रीष्मामध्ये. त्यानंतर चयोवृद्धी स्व ध्यानमेय किसकी परिभाषा आहे, तर काय म्हटलं, चयोवृद्धी स्व ध्यानमेय किसकी परिभाषा आहे, तर संचयची वगैरे सांगितले. निम्न से कोणचा काय कफ का भेद नाही, तर कचचा कोणता भेद नाही, साधक. साधक काय असतं, पित्त वगैरे असतं. क्लेदक असतं, बोधक असतं, तर्पक असतं, पण साधक काय पित्त असतं, ध्यानात ठेवा. नंतर डॅश डॅश अग्नी समीपस्थ असते, तर मग समानो अग्नी समीपस्थ असते. रिक्त स्थान पुरा करा म्हणलं तर समानो अग्नी समीपस्थ असते. नंतर विभेती दुर्बल भिक्षणम किसका लक्षण आहे, तर काय ओजक्षयाचं हे लक्षण आहे. विभेती दुर्बल भिक्षणम, तर एक असे तो ओजक्षयाचं लक्षण आहे. त्यानंतर कृत्य अप्यकृत संज्ञतामध्ये काय मूत्रवर्धीचं हे काय लक्षण आहे, काय ध्यानात ठेवा, कृत्य अप्यकृत संज्ञताम हे काय मूत्रवृद्धीचं लक्षण, ध्यानात ठेवा, मूत्रवृद्धी. त्यानंतर प्रीणन किस धातू का प्राकृत कर्म आहे, तर काय रस धातूचं हे प्रीणन कर्म आहे. नंतर निम्न में तिक्त रस का उदाहरण कोणसा नाही आहे, तर तिक्त म्हणजे काय होणार आपलं कडू, तिक्त म्हणजे आपलं काय होणार हा बरोबर आहे. तिक्त म्हणजे काय, कडू लागणं, आणि जे कटू म्हणजे तिखट असणं. तर तिक्त म्हणजे कडू काय नाही, तर निम कडू असणं, करेला कडू असणं, उदुंबर कडू असणं, पण मिरची काय हे तिखट आहे, म्हणजे काय झालं आपलं कटू हा रस आहे, म्हणजे हा काय नाही, निम्न से कोणचं नाही, तर मिरची नाही, समजलं. नंतर अनुपान का निषेध किस रोग में कहा गया, तर ऊर्ध्व जत्रुगत जे वाद्य असेल त्यामध्ये अनुपान वापरत नाही. नंतर त्रिविध ज्ञान उपाय में क्या सम्मिलित नाही आहे, तर परिषद वगैरे नाही. नंतर अपस्मार उन्माद ग्रह विनाशनम, तर किस मूत्र के लिए कहा गया, तर किस मूत्र के लिए कहा गया, तर खरं वगैरे यासाठी सांगितलंय. नंतर पंचकोल साधित यावागो के का क्या कार्य आहे, तर पंचकोल साधित यावागो का क्या कार्य आहे, तर काय, तर दीपनीय आणि शुलग्न हे ते दोन्ही त्याचं कार्य. त्यानंतर जिमुतक के कितने योग आहे, तर किती 39 वगैरे सांगितले. नंतर कृष व्यक्ती की पुष्टी की गेले किसका अनुपान करण्याचे, तर सुरा वगैरे म्हणजे मद्यपान वगैरे. त्यानंतर विष्टाब्दजनक की चिकित्सा काय, तर काय म्हटलं, विष्टाब्दजनक चिकित्सा काय, स्वेदन वगैरे सांगितले. नंतर तुल्यार्थ ही डॅश डॅश रिक्त स्थान पूर्ण, तर तुल्यार्थ ही सामान्य, ध्यानात ठेवा, हा कुठे पदार्थमध्ये सुद्धा विचारला जाईल. नंतर पित्तशामक रस कोणचा आहे, तर मध आम्ल नाही, आम्ल वाढतो, लवण पण नाही, कटू पण नाही, तिक्त हा काय पित्तशामक काय रस आहे सांगितलेलं, समजलं. तर अशा प्रकारे टोटल हे 100 MCQ होते. ॲज इट इज तुम्हाला सांगितले एक्सपेक्टेड MCQ ॲज इट इज तुम्हाला UTला उद्याचा जो पेपर असणार आहे एक्सपेक्टेड आहे, ॲज इट इज दिसणार आहे, ॲज इट इज दिसणार आहे. त्यामुळे चांगले करून जा. ह्याची PDF तुम्हाला आपलं जे BMS मराठीचं ॲप आहे, जे आपला ॲप आहे BMS मराठी, तर त्याच्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला ही PDF भेटून जाईल, समजलं. ॲज इट इज जा, टिक मार्क केलेलं आहे, फ्रीमध्ये भेटणार आहे. जा डायरेक्ट जा, प्रिंट वगैरे मारायचं असेल तर प्रिंट मारून घ्या, पण पेपरच्या अगोदर जा. ह्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, मिनिमम ह्यातले 10 MCQ मिनिमम असतील, 10 MCQ मिनिमम असतील. ह्याच्यापेक्षा खूप जास्त सारे MCQ ह्यातलेच येणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. पेपरमध्ये तुम्हाला हेच MCQ येतील आणि यामुळे तुमची पासिंग इझिली होऊन जाईल, समजलं. तर व्हिडिओ अशा प्रकारे टोटल होता. व्हिडिओ समजला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सगळ्यांचा पेपरमध्ये फायदा होऊन द्या.